नमस्कार. दिनविशेष मालेमध्ये सर्वांचं स्वागत. मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी 3 मे 2026चा दिनविशेष. आज आपण डायरेक्ट नेटवरूनच दिनविशेष तुम्हाला सांगणार आहोत. पहिले काय करायचं, रोज मी लिहून काढायचो. आज मात्र तसं करणार नाही. आज दिवसातल्या महत्त्वपूर्ण 10-12 घडामोडी तुम्हाला डायरेक्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, आज आहे 3 मे 2026 आणि आजच्या दिवशी दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूकपट प्रदर्शित झाला. तर दादासाहेब फाळके कोण आहे? चित्रपटसृष्टीचे निर्माते. ओके, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. यांनी भारतातला पहिला चित्रपट 1913ला पहिला चित्रपट कोणता? राजा हरिश्चंद्र हा प्रदर्शित केला होता किंवा प्रदर्शित झाला होता. ओके, तसेच आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. तर ही ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कधी केली? तर 3 मे 1939ला. नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्याला माहीत आहे, हे एक वरिष्ठ नेते होते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले आणि भारतीय सशस्त्र क्रांतिकारी सेनानीचे, आझाद हिंद सेनेचे सर्वेसर्वा होते. तर यांनी 1939ला ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. येते त्याच्यानंतर बघा, 1947ला इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची INTUC या पक्षाची, या संघटनेची, या काँग्रेसची स्थापना झाली. तर इंडियामध्ये भारतामध्ये खूप सारे काँग्रेसचे सबतुकडे आहेत. ओके, तर 1947ला इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची INTUC या पक्षाची स्थापना झाली. तर 1947ला शिकागोमधील सियर टावर्स, शिकागोमधलं जे सियर टावर आहे, ही त्यावेळी जगातील सर्वात उंच इमारत बनली. तर बघा, अमेरिकेतले शिकागो जे आहे, तर तिथलं सियर्स टावर हे 1973ला सर्वात उंच बिल्डिंग होती. आता वेगळे. ओके, आता आयफेल टावर वगैरे वगैरे खूप सारे टावर्स जगामध्ये खूप उंच आहेत, पण त्यावेळेस ही इमारत सर्वोच्च इमारत म्हणून ओळखले जात होती. 1994ला दक्षिण आफ्रिकेतल्या पहिल्या निपक्षपाती निवडणुका नेल्सन मंडेला यांच्या पक्षांचा विजय झाला. तर नेल्सन मंडेला हे कोण आहेत? दक्षिण आफ्रिकेतले खूप मोठे नेते आहेत. ओके, आणि त्यांना भारतरत्न मिळालेला. लक्षात घ्या, भारतरत्न मिळालेले 2च नेते, एक अब्दुल गफार खान आणि दुसरे नेल्सन मंडेला. ओके, तर ह्या नेल्सन मंडेला यांच्या पक्षाचा विजय झाला होता पुढं दक्षिण आफ्रिकेमध्ये 1994ला. तर ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्याच्यानंतर 1999ला एडविड जस्कुल्स्की 96 वर्षाची यांनी 100 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये 24.04 सेकंदात पूर्ण करून जागतिक विक्रम केला. तर 3 मे 1999ला हा एडविड जस्कुल्स्की 96 वर्षाचा यांनी 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 24.04 सेकंदामध्ये ही पूर्ण केली. आता बघा, उसेन बोल्ट वगैरे जे आहेत हे काही सेकंदामध्ये पूर्ण करतात. ओके, परंतु त्यांचं वय तसं नसतं. आता हा 96 वर्षाचा आहे आणि यांनी 100 मीटर धावण्याचं हे जे आहे हे किती 24.04 सेकंदामध्ये पूर्ण करून विश्वविक्रम केला. लक्षात घ्या. आता बघा, आजच्या दिवसाचे जन्म. 3 मे 1951ला अशोकजी गहलोत, जे की राजस्थानचे 24वे मुख्यमंत्री आहेत. तर ह्या अशोकजी गेहलोत यांचा जन्मदिवस आहे. त्याच्यानंतर 1959ला 3 मे 1959ला ह्या उमा भारती ह्या भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. ओके, केंद्रीय मंत्री राहिलेल्या. तर यांचा जन्मदिवस आहे. त्याच्यानंतर 3 मेला 2009ला राम बाळकृष्ण शेवाळकर हे प्रसिद्ध मराठी साहित्यिक यांचा मृत्यू झाला होता. तसेच 3 मे 2006ला प्रमोद महाजन हे केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे भाजपचे खूप मोठे मंत्री यांचा मृत्यू झाला होता.
त्याच्यानंतर 3 मे 2000ला शकुंतला परांजपे या भारतीय समाजसेविका ज्या आहेत यांचा मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर आज आहे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे. तर जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन. तर पत्रकारितेमध्ये आता मीडिया खरेदी झालेले आहेत. त्याच्यानंतर सरकार मीडिया खरेदी करते. पहिले स्कूल चलो हम या पद्धतीचे नारे मीडिया द्यायचे. आता जातीवाचक नारे मीडिया देण्याचं काम करते. सरकारचा उदो करण्याचं काम मीडिया करते. तर हे जागतिक लेवलला ही एक महत्त्वपूर्ण बाब निदर्शनात आणून देण्यासाठी जगाने 3 मे हा दिवस जो आहे हा पत्रकार दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. तर पत्रकार हा कोणत्याही सरकारच्या किंवा अपोजिट पार्टीच्या किंवा कोणत्याही संस्थेच्या दबावात काम करणारा नसावा. तो स्वतंत्र असावा. लोकशाहीचा चौथा अतिमहत्त्वाचा स्तंभ जो आहे पत्रकारिता, तर याला जर फ्रीडम भेटलं तर सत्य लोकांसमोर पोहोचवण्याचं काम हे पत्रकारिता करीत असते. तर हेच याच प्रसंगी सांगायचे आणि तुम्हा सर्वांना जागतिक पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.